खरं तर 307चा गुन्हा या स्थानिक भूमिपुत्रांवर नोंदवणं हे मला अजूनही कळलं नाही। एसडीएम मॅडमने सांगितलं की 70% लोकांनी आम्हाला कन्सेंट दिलेली आहे, मात्र जेव्हा आता आम्ही वास्तवात या सगळ्या लोकांशी बोलतोय भेटतोय तेव्हा लक्षात येतंय की 70% काय, इथल्या 7 घरांनी सुद्धा यांना कुठल्याही प्रकारची कसलीही परवानगी दिलेली नाही। ज्या लोकांसाठी विकास करायचा आहे त्या लोकांची सहमतीच नसेल आणि त्यांना नकोच आहे विमानतळ, तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? टोकियो असेल, कतार असेल, मलेशिया असेल, बँकॉक, पटाया या सगळ्या ठिकाणी जाणारी थेट विमानं आज पुण्यावरून उपलब्ध आहेत। मग ते असताना तुम्ही इथे का घाट घालताय? काल ज्या पद्धतीने इथे पोलिसांनी पोलिशी बळाचा वापर करून इथल्या लोकांना भयभीत करण्याचा आणि त्यांच्यामध्ये एक अफरातफरी माजवण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे। अशा पद्धतीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत जर स्थानिक भूमिपुत्रांनाच हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो निश्चितपणे आम्ही कधीही सहन करणार नाही। पुरंदरमध्ये आल्या इथल्या प्रांताधिकारी आणि पोलीस अधिकारी पंकज देशमुखजी यांच्याशी आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी 307 आणि 353, 324च्या गुन्हे नोंदवले आहेत असं म्हटलं। खरं तर 307चा गुन्हा या स्थानिक भूमिपुत्रांवर नोंदवणं हे मला अजूनही कळलं नाही। मी मगाशी पोलिसांना विचारलं की तुम्ही डिफाईन कसं करू शकता की एखादा माणूस तुमचा खून करण्याच्या प्रयत्नाने आलेला आहे। मुळात जी माणसं इथली आहेत, तुम्ही रात्रीच्या वेळेला इथे ड्रोन फिरवता, जे अत्यंत चुकीचं आहे। आमचं पुन्हा म्हणणं आहे की जर तुम्हाला इथल्या जमिनी हव्या जरी असतील तरी किमान आधी या लोकांची कन्सेंट आहे का नाही याच्यासाठी त्यांच्यासोबत बसा, बैठक घ्या, बोला समोरासमोर। काय ते एसडीएम मॅडमने सांगितलं की 70% लोकांनी आम्हाला कन्सेंट दिलेली आहे, मात्र जेव्हा आता आम्ही वास्तवात या सगळ्या लोकांशी बोलतोय भेटतोय तेव्हा लक्षात येतंय की 70% काय, इथल्या 7 घरांनी सुद्धा यांना कुठल्याही प्रकारची कसलीही परवानगी दिलेली नाही। सरळ शासन यंत्रणा चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीने एलॉबरेट करायचा प्रयत्न करते आणि त्यांच्याकडे यंत्रणा जास्त असल्यामुळे पोलिसांच्या बाजूचे व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत। मात्र मी जसं म्हटलं की इथल्या लोकांना किती पोलिसांनी काय काय अत्याचार केले त्याचे व्हिडिओ मी स्वतः उद्या 1-1 तासाच्या अंतराने पोस्ट करेल। आता मात्र त्यांचा पवित्रा बदललेला आहे। जर तुम्हाला बाजूच्या जागेवर तुम्हाला करणं शक्य आहे तर वहिती खालची बागायती जमिनीच का हव्या आहेत? आणि जर एअरपोर्ट करायचंच असेल, जर असं वाटतंय की हा सगळा टापू हा उड्डाण योग्य टापू आहे, तर या टापूमध्ये 60 किलोमीटर अंतरावर बारामती आहे, जिथे छोटं विमानतळ ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे, त्याचं एक्सपेन्शन करा तुम्ही। ते एक्सपेन्शन केलं तर ते अजून चांगलं राहील। ज्या लोकांसाठी विकास करायचा आहे त्या लोकांची सहमतीच नसेल आणि त्यांना नकोच आहे विमानतळ, तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? हा साधा प्रश्न आहे आणि तो घेऊन उभे आहेत। पालकमंत्री असं म्हणतात की नागरिकांचा जरी विरोध असेल तर पुणे जिल्ह्यात विमानतळ झालं पाहिजे। पालकमंत्री काय आता काय बोलायचं? पुणे जिल्ह्याचं विमानतळ झालं पाहिजे जर असं पालकमंत्र्यांना वाटत असेल तर मग पुण्यातलं विमानतळ काय आहे? पुण्यातलं विमानतळ हे पुणे जिल्ह्याच्या बाहेर आहे का? आणि जर असं म्हणणं असेल की नाही ते फक्त सुरक्षा दलासाठीच विमानतळ आहे, तर मग तिथे एक्सपेन्शन का केलं? टर्मिनल 1, 2, 3 हे का तुम्ही डेव्हलप केलंय? आज घडीला पुणे विमानतळावरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुद्धा थेट पद्धतीने होतात। टोकियो असेल, कतार असेल, मलेशिया असेल, बँकॉक, पटाया या सगळ्या ठिकाणी जाणारी थेट विमानं आज पुण्यावरून उपलब्ध आहेत। मग ते असताना तुम्ही इथे का घाट घालताय? मुळात ज्या भांडवली व्यवस्थेचं भलं करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे त्या भांडवलदारांचं भलं त्यांनी करावं, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही आहे, पण त्याच्यासाठी गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवू नये इतकी साधी माफक प्रामाणिक अपेक्षा आहे। सुषमा अंधारे यासाठी काय करणार? सुषमा अंधारे आजच सांगितलं मी की जर मला पक्षीय राजकारण असतं तर मी प्रोटोकॉलमध्ये भरकन निघून गेले असते। मी इथल्या प्रत्येक मायमाऊलीचं म्हणणं ऐकून घ्यायला थांबले नसते। मी शब्द दिलाय, मी यांची बहीण आहे, मी यांची लेक आहे, मी यांच्यासोबत उभी आहे। 3 दिवसांनी आम्ही याच्या संदर्भातली एक विस्तृत पोलिसांनी जे अलिगेशन्स केलेले आहेत गावकऱ्यांवर त्या सगळ्या अलिगेशन्सचं उत्तरं देणारी पत्रकार परिषद आम्ही 3 दिवसांनी घेऊ। त्या पत्रकार परिषदेत आम्ही आमचे मुद्दे स्वतंत्रपणे मांडू। त्याच्या उपर मुख्यमंत्र्यांचा आम्ही अजूनही वेळ मागतोय। मुख्यमंत्र्यांना आमचं नम्र निवेदन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे की त्यांनी तो वेळ द्यावा। त्यांना वेळ नसेल तर मग आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठावा लागेल आणि त्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुषमा अंधारे
कुंभारवळणची बहीण लेक म्हणून सोबत असेल. तुम्ही खरं तर मुख्यमंत्र्यांना भेटला, त्याच्या आधी पालकमंत्री नाहीये, थेट मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे पालकमंत्र्याला काही अधिकार असतात का? आपल्याकडे कुणालाच अधिकार नसतात. ह्या सगळ्या कठपुतल्या बाहुल्या असतात. तुमची अंधश्रद्धा आहे ही सगळी. अहो, जिथे प्रताप सरनाईकांनी स्वतःहून सांगितलं की बाबा आम्हाला आमचा साधा PA नेमायचा अधिकार नाही, अहो जिथं मंत्र्यांना स्वतःचा PA नेमायचा अधिकार नाही तिथे विमानतळाचा विषय काय हे सगळे लोक हाताळू शकणार आहेत? त्यामुळे उगाच इकडे तिकडे चाचपडत बसण्यापेक्षा खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी कार्यक्रम केला पाहिजे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार.